वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील लोणी फाटा येथे एक भरधाव कार डिवायडरवर चढल्याची घटना दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजता घडली. सदर घटना ही एका दुकानाच्या CCTVमध्ये कैद झाली. घटना घडल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी, दुकानदारांनी व येणाऱ्या जाणाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत नागरिकांची मदत केली. सर्वप्रथम गाडीमधील नागरिकांना खाली उतरविले व आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने सदर गाडी ही डिवायडरच्या खाली उतरवली. या दरम्यान या घटनेत कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नसली तरी मात्र गाडीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी की वाशिमकडून लोणीकडे येणारी एक भरधाव कार डिवायडर दिसला नसल्याने व याचा अंदाज आला नसल्याने थेट डिवायडरवर चढली. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रिसोड लोणी मार्गावर लोणी फाट्यावर सदर असल्या प्रकारच्या दुर्घटना ही नित्याचीच बाब झालेली आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराचा हलगर्जीपणा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अजूनही या ठिकाणी ठिकठिकाणी कामे शिल्लक बाकी असून मात्र या रस्त्यावर उभे असलेले इलेक्ट्रिक पोल हे मोठ्या दुर्घटनेला सबब बनू शकतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम.